ह्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड मधला चॅप्टर 4 ॲनिमल किंगडम याचे मार्किंग्स आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या फायलमने, तो म्हणजे पोरिफेरा। पोरिफेराच्या मेंबर्सना कॉमनली स्पॉन्जेस असं पण म्हणतात आणि ते जनरली मरीन असतात, म्हणजेच ते जनरली सीज किंवा ओशन्स मध्ये दिसून येतात। जर बॉडी सिमेट्री बघायला गेलो तर इट इज असिमेट्रिक आणि लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा द मोस्ट प्रिमिटिव्ह लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज सीन, ते म्हणजे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन। मग या स्पॉन्जेस मध्ये स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर स्पेशल कॅरेक्टरिस्टिक इज प्रेझेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट और कॅनाल सिस्टीम। या स्पॉन्जेस कडे मायन्यूट पोर्स असतात विच आर कॉल्ड एज ऑस्टिया आणि यांच्या बॉडीमध्ये एक सेंट्रल कॅव्हिटी प्रेझेंट असते। आता ही जी सेंट्रल कॅव्हिटी आहे ती सिलोम पासून वेगळी आहे। सिलोम इज डिफरंट आणि सेंट्रल कॅव्हिटी इज डिफरंट। सो या सेंट्रल कॅव्हिटीला स्पॉन्जोसील असं म्हणतात आणि या स्पॉन्जोसीलच्या एका ओपनिंगला ऑस्क्युलम नावाचं एक मोठं ओपनिंग प्रेझेंट असतं, जे ऑस्टियापेक्षा लिटिल बिट हायर डायमीटरचं असतं, ग्रेटर डायमीटरचं असतं। सो ही जी ऑस्टिया आणि ऑस्क्युलम आणि स्पॉन्जोसील हे तिघं मिळून समथिंग कॉल्ड एज वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करतात, ज्याच्यामध्ये हे स्पॉन्जेस त्यांचं फूड कॅप्चर करतात, रेस्पिरेटरी गॅसेस एक्सचेंज करतात विथ द सराउंडिंग वॉटर आणि त्यांच्या बॉडीमधली वेस्ट सुद्धा रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर करतात। ह्या पर्टिक्युलर स्पॉन्जोसीलला आणि त्या ऑस्टियाच्या कॅनाल्सना समथिंग कॉल्ड एज कॉलर सेल्स लाईक स्ट्रक्चर्स लाईन करतात, ज्याला कोएनोसाइट्स असं म्हणतात। यांचं जे डायजेशन आहे ते इंट्रासेल्युलर आहे। इंट्राचं मिनिंग आहे विदिन। सो प्रत्येक सेलच्या आतमध्ये जे काही फूड असेल त्याचं कन्व्हर्जन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस होतं, दॅट इज डायजेशन होतंय। कारण यांच्याकडे कोणत्याही प्रकारची टिश्यू सिस्टीम नाहीये ना कोणत्याही प्रकारची ऑर्गन सिस्टीम आहे। या पोरिफेरन्स मध्ये जी बॉडी असते त्याला स्केलेटन लाईक स्ट्रक्चर्स नी सपोर्ट केलेलं असतं, ज्याला स्पिक्युल्स असं म्हणतात किंवा स्पॉन्जिंग फायबर्स असं सुद्धा म्हणतात। आणि हे जे पोरिफेरन्स आहेत ते असतात हर्मॅफ्रोडाइट्स किंवा ज्याला बायसेक्शुअल असं सुद्धा म्हणतात, दॅट इज द सेक्सेस आर नॉट सेपरेट। म्हणजेच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ह्यांच्यामध्ये सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसून येतं, ते म्हणजे एग्स आणि स्पर्म्स आर प्रोड्युस्ड बाय द सेम इंडिव्हिज्युअल। असेक्शुअल रिप्रोडक्शन होतंय फ्रॅगमेंटेशनने, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतंय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्सने, एग्स आणि स्पर्म्स, पण एका सिंगल इंडिव्हिज्युअल मध्ये बोथ एग्स अँड स्पर्म्स बोथ आर प्रोड्यूस। आणि फर्टिलायझेशन जे आहे ते इंटरनल आहे, डेव्हलपमेंट जी आहे ते इनडायरेक्ट आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये लार्वल स्टेज प्रेझेंट असते आणि ही लार्वल स्टेज ही मॉर्फोलॉजिकली डिफरंट असते फ्रॉम द ॲडल्ट। हे काय पॉइंट आहेत हे आपण बघून घेऊया, त्याच्या आधी बघूया की एक्झाम्पल्स, याची एक्झाम्पल्स काय काय आहेत। एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे सायकॉन स्पॉन्ज, त्याच्यानंतर स्पॉन्जिलिया, दिस इज अ फ्रेश वॉटर स्पॉन्ज। हा इम्पॉर्टंट आहे फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फ्रेश वॉटर स्पॉन्ज। आणि युस्पॉन्जिया, दॅट इज नथिंग बट द बाथ स्पॉन्ज, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। आणि हे सायफा, सायकॉनचं नाव आहे सायफा, ही नावं लक्षात ठेवायची। तर या पोरिफेरन्सचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत तर बघून घेऊया। सर्वात पहिली म्हणजे दे आर जनरली मरी, एक्सेप्शन आहे स्पॉन्जिला कारण तो आहे फ्रेश वॉटर स्पॉन्ज। त्याच्यानंतर व्हॉट काइंड ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे सेल्युलर बॉडी ऑर्गनायझेशन आहे। त्याच्यानंतर त्यांच्याकडे वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रेझेंट आहे आणि या वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे 3 पार्ट्स कोणते कोणते आहेत, ते म्हणजे ऑस्टिया, नंतर आहे स्पॉन्जोसील आणि नंतर आहे ऑस्क्युलम। प्लस फॉर सेल्फ प्रोटेक्शन त्यांच्याकडे काय काय प्रेझेंट आहेत, कोएनोसाइट्स आणि स्पिक्युल्स। स्पिक्युल्स हे इट्स लाईक अ स्केलेटन, सो फॉर सपोर्ट। त्याच्यानंतर दे आर हर्मॅफ्रोडाइट, म्हणजेच दे आर बायसेक्शुअल। बाकी पॉइंट्स तर आपण बघितले। येस, दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट इथे लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे या प्रत्येक फायलम मध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली दिसून येईल, ती म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट द फर्टिलायझेशन आणि डेव्हलपमेंट। अत्यंत इम्पॉर्टंट पॉइंट आहे की फर्टिलायझेशन यांच्यामध्ये जे होत आहे ते आहे इंटरनल आणि डेव्हलपमेंट जी आहे ती आहे इनडायरेक्ट। हे 2 पॉइंट्स प्रत्येक फायलमचे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की ह्या पर्टिक्युलर फायलमच्या मेंबर्स मध्ये कोणत्या प्रकारे फर्टिलायझेशन होत आहे आणि कोणत्या प्रकारे त्यांची डेव्हलपमेंट होत आहे। पुढचा फायलम आहे तो म्हणजे सिलेंटरेटा किंवा क्निडारिया। सिलेंटरेटा ह्याच्यासाठी म्हटलंय बिकॉज दे हॅव अ सिलेंडर लाईक शेप। आता यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे,
तर हे जे सिलेंडरेट्स आहेत ते मोस्टली एक्वेटिक असतात आणि त्याच्यामध्ये पण मोस्टली मरीन असतात. ते आयदर सेसाईल असू शकतात किंवा फ्री स्विमिंग असू शकतात. सेसाईलचं मीनिंग आहे दे आर अटॅच टू अ पर्टिक्युलर सरफेस. त्यांच्यामध्ये सिमेट्री कोणती दिसून येते तर ते रेडियली सिमेट्रिकल असतात. या सिलेंडरेट्सला क्निडारिया असं पण म्हणतात. क्निडारिया ह्याच्यासाठी असं म्हणतात कारण त्यांच्याकडे स्पेशल टाइप ऑफ क्निडोब्लास्ट किंवा क्निडोसाइट्स प्रेझेंट असतात. हा साइट वर्ड जो आहे इट रिप्रेझेंट्स सेल. साइट रिप्रेझेंट्स सेल. सो हे जे क्निडोसाइट्स किंवा क्निडोब्लास्ट प्रेझेंट आहेत ते असतात स्टिंगिंग कॅप्स्यूल किंवा स्टिंगिंग निमॅटोसाइट लाईक स्ट्रक्चर्स आणि ते प्रेझेंट असतात टेंटॅकल्स ऑफ देअर बॉडी. ह्या सिलेंडरेट्सच्या बॉडीवर टेंटॅकल्स प्रेझेंट असतात. बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे हायड्रा. हायड्रा जो असतो, हायड्राचं स्ट्रक्चर कसं असतं आपण इकडे सिंपल फॉर्म मध्ये बघूया. सो हे झालं हायड्राचं स्ट्रक्चर. हे झाले टेंटॅकल्स. सो या टेंटॅकल्सच्या वर, या टेंटॅकल्स वर हे छोटे छोटे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात ज्यांच्याकडे स्टिंगिंग कॅपॅसिटी असते किंवा त्यांच्याकडे एक टोचण्यासारखी किंवा एक इंटेन्स शार्प ऑब्जेक्ट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. दे आर नथिंग बट द क्निडोब्लास्ट आणि म्हणूनच त्यांचं नाव क्निडारिया असं पण म्हटलेलं आहे. या क्निडोब्लास्टचा अजून काय काय उपयोग आहे तर ते म्हणजे अँकरेज. एखाद्या सरफेस मध्ये त्या अॅनिमलला स्वतःला पुरण्यासाठी, दॅट इज अँकरेज साठी. त्याच्यानंतर डिफेन्स अगेन्स्ट द एनिमीज आणि त्यांच्या प्रेला कॅप्चर करण्यासाठी, त्यांचं जे काही फूड असेल त्याला कॅप्चर करण्यासाठी सुद्धा या क्निडोब्लास्टचा उपयोग होतो. ह्या सिलेंडरेट्स मध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे. म्हणजेच टिश्यूज, सेल्स, ग्रुप ऑफ सेल्स फॉर्म टुगेदर टिश्यू. सो हे टिश्यूज प्रेझेंट असतात आणि यांचा जो जर्मिनल लेअर आहे तर दे आर डिप्लोब्लास्टिक. त्यांच्याकडे फक्त एक्टोडर्म आणि एंडोडर्म हे दोनच जर्मिनल लेअर प्रेझेंट असतात, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. ह्या पर्टिक्युलर सिलेंडरेट्स कडे एक डायजेस्टिव्ह ट्रॅकला सिमिलर अशी गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट असते विथ सिंगल ओपनिंग अँड इट इज कॉल्ड एज हायपोस्टोम. दिस पर्टिक्युलर कॅव्हिटी इज कॉल्ड एज हायपोस्टोम. सो जर आपण हायड्राचं हे स्ट्रक्चर बघितलं, हे जर त्याचे टेंटॅकल्स असतील आणि ही जर ओपनिंग असेल, हा पर्टिक्युलर पार्ट आहे हा झाला हायपोस्टोम. यांच्यामध्ये दोन्ही प्रकारे डायजेशन होतं. ते म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन सुद्धा होतं आणि इंट्रासेल्युलर सुद्धा डायजेशन होतं. सेलच्या बाहेर सुद्धा डायजेशन होतं, म्हणजे या कॅव्हिटी मध्ये सुद्धा डायजेशन होतं, प्लस सेलच्या आतमध्ये सुद्धा डायजेशन हे होतं. आता काही इथे ह्यांच्यामध्ये दोन प्रकार असतात. ह्या क्निडारियन्स कडे किंवा ह्या सिलेंडरेट्स कडे दोन टाईपचे बॉडी फॉर्म्स असतात. एक असतात पॉलिप आणि दुसरा असतो मेड्यूस. कोरल्स जर आपण कधी बघितले असतील तर हे जे कोरल्स आहेत हे खूप कडक असतात किंवा हे खूप घट्ट असतात. हे कोरल्स आर कंपोज्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आणि ह्या कॅल्शियम कार्बोनेटच्या डिपॉझिट्समुळे हे जे कोरल, हा जो एक्झाम्पल आहे सिलेंडरेटाचा, इज व्हेरी व्हेरी हार्ड. आता हे पॉलिप यांच्याकडे दोन प्रकारचे बॉडी फॉर्म्स असतात. ते कोणते आहेत बघूया. पहिला आहे पॉलिप आणि दुसरा आहे मेड्युसा. पॉलिप हा जो प्रकार आहे हा रिप्रेझेंट करतो हायड्रा सारख्या अॅनिमल्स. म्हणजे काय तर ते सेसाईल आहे. सेसाईल म्हणजे काय तर एका पर्टिक्युलर कुठल्या तरी सरफेसला ते अटॅच होतात आणि ते अटॅच राहून त्यांचं पूर्ण बॉडी फंक्शनिंग हे होत असतं. आणि दुसरं मेड्युसा टाइप्स जे बॉडी फॉर्म आहे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे जेलीफिश. जेलीफिश आपण कधी बघितलं असेल तर त्यांना पण असे टेंटॅकल्स असतात, बरोबर. सो हे झालं मेड्युसा. हा फ्री लिव्हिंग आहे. या सेसाईल किंवा पॉलिप टाइप ऑफ बॉडी फॉर्म मध्ये अजून एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे ॲडॅम्चिया. आणि जो मेड्युसा आहे जसं की जेलीफिश तो आहे अम्ब्रेला शेप, तो फ्री स्विमिंग आहे आणि एक्झाम्पल आहे ऑरेलिया किंवा त्याला कॉमन लँग्वेज मध्ये जेलीफिश असं आपण म्हणतो. जसं प्लांट्स मध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपण बघितलं, एक स्पोरोफाईट आणि एक गॅमेटोफाईट, त्याचप्रमाणे या क्निडारियन्स मध्ये जे मेंबर्स दोन्ही फॉर्म्स दाखवतात, पॉलिप सुद्धा आणि मेडुसा सुद्धा, त्यांच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन दिसून येतं आणि ह्या प्रोसेसला मेटाजेनेसिस असं म्हणतात. इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, पॉलिप्स when reproduce asexually, medusa are produced आणि मेड्युसे जेव्हा सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात तेव्हा पॉलिप्स आर प्रोड्यूस. एक्झाम्पल ओबेलिया. व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट. आणि मग याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यांनी, ते म्हणजे फॅसालिया,
पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, त्याचं कॉमन नेम पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एडमशिया दॅट इज सी अनिमोन. त्याच्यानंतर पेनाट्युला दॅट इज सी पेन. गॉर्गोनिया सी फॅन. मिंड्रिना दॅट इज ब्रेन कोरल्स एक्सेट्रा. सो डिपेंडिंग ऑन त्यांचं शेप किंवा त्यांचं जे काही हॅबिटॅट आहे त्याच्यावरनं त्याला त्यांची कॉमन नावं दिलेली आहेत. त्यानुसार आपण तसं लक्षात ठेवू शकतो. पुढचा फायलम आहे तो म्हणजे टेनोफोरा. टेनोफोराचं कॉमन नाव जे आहे ते म्हणजे सी वॉलनट्स किंवा कोंब जेलीज ज्याला म्हणतो. ते एक्सक्लुझिव्हली मरीन आहे. ते ओनली आपल्याला ओशन्स आणि सीज मध्ये दिसून येतात. त्यांच्याकडे सिमेट्री जी आहे ती रेडियल सिमेट्री आहे. दे आर डिप्लोब्लास्टिक इन नेचर आणि त्यांच्यामध्ये टिश्यू लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येते. त्यांची जी बॉडी आहे, ही जी टेनोफोर्सची जी बॉडी आहे, त्यांच्या बॉडीवर 8 एक्सटर्नल रोज ऑफ दी सिलिएटेड कोम प्लेट्स प्रेझेंट असतात. दिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती नंबर ऑफ कोम प्लेट्स प्रेझेंट असतात, तर 8 एक्सटर्नल रोज प्रेझेंट असतात ऑफ कोम्ब प्लेट आणि म्हणूनच त्यांना कोम्ब जेलीज असं पण म्हणतात. या कोम्ब प्लेट्सचं काम काय आहे, हे एक प्रकारचे त्यांचे लोकोमोटिव्ह अपेंडेजेस आहे. फॉर मुवमेंट त्यांच्यासाठी हे अपेंडेजेस. त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह हे एक्स्ट्रा सेल्युलर पण होतंय आणि इंट्रासेल्युलर पण होतंय. सो सिलेंटरेट्स आणि टेनोफोरा दोघांमध्येही दोन्ही प्रकारचं डायजेशन आपल्याला दिसून येतं. एक्सटर्नल ऑल्सो आणि इंटरनल ऑल्सो. यांची खासियत काय आहे तर ती म्हणजे बायोल्युमिनिसन्स. बायोल्युमिनिसन्स याचा अर्थ असा आहे की लिव्हिंग सेल्स which can produce luminescence किंवा ज्याला आपण लाईट असं म्हणतो, which can emit light. So property of living organisms to emit light is nothing but bioluminescence. हे आहे टेनोफोराचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट. हे टेनोफोर्स जे आहेत ते सुद्धा हर्मॅफ्रोडाइट्स असतात. सेक्सेस आर नॉट सेपरेट हिअर, दे आर बायसेक्शुअल. अँड हिअर द अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की म्हणजे रिप्रोडक्शन जे होतं ते ओनली आणि ओनली सेक्शुअल मीन्सनी होतं. यांच्याकडे फर्टिलायझेशन जे आहे ते एक्सटर्नल आहे आणि डेव्हलपमेंट जी आहे ती इनडायरेक्ट आहे. म्हणजेच यांच्याकडे लार्वल स्टेज प्रेझेंट असते. आणि एक्झाम्पल्स म्हणजे प्लुरोब्रॅकिया आणि टेनोप्लाना. सो यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आपण जर बघायला गेलो तर कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवण्यासारख्या अशा आहे. त्यांचं नाव जे आहे सी वॉलनट्स किंवा कोम्ब जेलीज. त्याच्यानंतर बघायला गेलो तर दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. पुढची इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक बघायला गेलो तर त्यांच्याकडे बायोल्युमिनिसन्स आहे. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो तर दे आर हर्मॅफ्रोडाइट. नंतर आपण बघायला गेलो तर ते रिप्रोड्यूस ओनली सेक्शुअल मीन्स. आणि जे फर्टिलायझेशन आहे ते आहे एक्सटर्नल. म्हणजे सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये, ज्या मरीन एन्व्हायरमेंटमध्ये ते राहतात त्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये हे गॅमेट्स फ्युजन होतं आणि रिप्रोडक्शन होतं आणि फर्टिलायझेशन होतं, झायगोट फॉर्मेशन होतं. आणि त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट आहे इनडायरेक्ट. सो आधी लार्वल स्टेज येते आणि मग त्याचं अडल्ट स्टेजमध्ये कन्व्हर्जन होतं.